सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सदाभाऊ, तुम्ही म्हणालात की मंत्रिपदासाठी आम्ही काम करत नाही, आम्ही देवेंद्र फडणवीस यांना भुलून, यांच्या कामाला भुलून या ठिकाणी आलेलो. अजूनही तशीच भूमिका आहे तुमची आणि विचार होईल असं वाटतं एक मंत्रिपद शिल्लक आहे अजून? नाही, मुळामध्ये महाराष्ट्राचा विकास हा आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र गतिशील कसा होईल हा दृष्टिकोन ठेवून आम्ही या ठिकाणी सगळे काम करत आहोत. आता खळं उलागलं या काय त्याच्यावर चर्चा करण्यात काय फायदा आहे? मोकळ्या पिशा कधी धोपटत बसायचं नसते, आता कामाला लागायचं दिवस आहेत. छगन भुजबळ नाराज म्हणतात पूर्ण देशभर एल्गार पेटव आणि अन्याय झाला आहे, जो न्याय इतरांना तो मला का नाही असा प्रश्न विचारतात, अजितदादांवरती खापर फोडतायत. भुजबळ साहेब ज्येष्ठ अनुभवी श्रेष्ठ नेते आहेत. आम्ही गावगाड्यातली माणसं आहे काय, तेही एक वंचिताचा आवाज घेऊन विस्थापितांचा आवाज घेऊन काम करत आहे, आम्ही शेतकऱ्यांचा आवाज घेऊन काम करत आहे. बरं, आज विधानभवनाच्या पायऱ्यावरती विरोधक आक्रमक झाले. काल अमित शहा यांनी जे विधान केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, त्या विधानाचा निषेध केला जातोय आणि सोबतच माफी मागावी अशी पण मागणी होते. महापुरुषांचा अपमान होतो असं उद्धव ठाकरे म्हणतात. विरोधकांना एक नवीन मुद्दा हाती लागलाय म्हणावं आणि सरकार कुठेतरी बॅकफुटवर आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये एक सन्मानाची भावना आहे, आदरयुक्त भावना आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडारा लोकसभा मतदारसंघामध्ये कुणी पाडलं? जवळजवळ 70-80 हजार वोट बाद झाले. म्हणजे तुम्ही त्यावेळी जाणीवपूर्वक त्या निवडणुकीमध्ये घोटाळा केलेला होता असं मी म्हणत नाही, जयप्रकाश नारायण त्यावेळी त्यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळं मला वाटतं घोटाळा करून मताचा तुम्ही डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करता आणि आता मगरीच्या डोळ्यामध्ये आसू कवापासून यायला लागलं. आणि म्हणून मला वाटतंय त्यांनी अशा पद्धतीचं राजकारण न करता विदर्भाला काही मिळेल का या अधिवेशनातून, या दृष्टीतून सभागृहामध्ये काम करावं. नक्कीच. पण अमित शहांचं जे वक्तव्य आहे त्यावर आता प्रकाश आंबेडकरांनी पण टीका केली. ते म्हणतात की जुनी मानसिकता यातून बाहेर पडली. खऱ्या अर्थानं आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, नाहीतर आदरणीय अमित शहाजी असतील, यांनी संविधानाचा गौरव केलेला आहे. संविधानावरती सभागृहामध्ये चर्चा घडवून आणलेल्या आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारकं जगभर उभा करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे किंवा जगभर अनेक ठिकाणी त्यांची स्मारकं उभा केली गेली. आणि म्हणून मला वाटतं की संविधानाची पूजा करून सभागृहामध्ये पाऊल ठेवणारा नेता या कोण असेल तर त्याचं नाव नरेंद्र मोदीजी आहे. संविधान दिन सुरू केलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की जे काँग्रेसनं केलं नाही, काँग्रेसनं फक्त संविधानामध्ये मोडतोड करण्याचं काम केलं, बदल करण्याचं काम केलं. त्या काँग्रेसला संविधानावरती बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. सत्ता सोडावी किंवा माफी मागावी अशी टीका करतायत उद्धव ठाकरे. त्यांनी मागणी केली आहे. आता त्यांना कामच काय उरलेलं नाही काय, आता त्यांचं ते कामच आहे हो तसं करणं. आणि म्हणून मला वाटतं की अमित शहा जे असतील हे कधीही त्यांच्या मनामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये कोणताही असा दूरग्रहीपणा आहे असं मला अजिबात वाटत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये नेहमी आदरच राहिलेला आहे. आणि म्हणून इंदू मिलवरती स्मारक होत आहे. अरे तुमचं सरकार 60 वर्ष होतं देशामध्ये, तुम्ही इंदू मिलवरती च्या जागेवरती स्मारक उभा करायला का पुढाकार घेतला नाही? यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जातोय का आणि त्याचं राजकीय भांडवल केलं जातं असं म्हणावं? काय आहे की वक्तव्याचा पुढचा मागचा संदर्भ कट करायचा आणि पाहिजे तेवढं शब्द घ्यायचं आणि त्याच्यावर शिमगा करत बसायचं. सध्या विरोधकांच्या नशिबात दिवाळी शिल्लकच राहिलेली नाही. 12 महिने त्यांच्या नशिबात शिमगा आहे.
काय आता आम्हालाच काही शिमग्याचं लाडू कानवलं काटू खुडोळी शेवचिवडा बनवून गाड्यांना दुर्ड्या घेऊन जायला लागतंय का काय असा मला प्रश्न पडलाय. नक्कीच का उद्या बौद्धिक आहे. उद्या खरं तर नागपूर संघ कार्यालयामध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांना विशेष निमंत्रण आहे. तुम्ही जाणार आहात का? आणि एक प्रश्न असा आहे, राष्ट्रवादीचे नेते त्या ठिकाणी पोहोचणार आहेत का? कारण त्यांची विचारधारा वेगळी आहे, त्यामुळे बऱ्याच चर्चा झडत आहेत. जो हिंदुस्थानामध्ये जन्माला आला जो हिंदू कुटुंबामध्ये जन्माला आलेला आहे त्याला संघाच्या कार्याचा निश्चितपणानं अभिमान आहे. त्यामुळं मी हिंदू कुटुंबात जन्माला आलो, हिंदुस्थानामध्ये जन्माला आलो, आमची हिंदू संस्कृती जपण्याचं काम खऱ्या अर्थानं संघानं केले. त्यामुळं मला जायला काय हरकत नाही. आता कुणाला कुठं जायचं आहे ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला शंकराच्या मंदिरात जायचं आहे, कुणाला मशिदीत जायचं असेल, आम्ही कशाला म्हणू तो मशिदीत का निघालायच. धन्यवाद आपल्याशी बोलल्याबद्दल. तर सदाभाऊ खोत यांनी आपल्या शैलीमध्ये उत्तर दिलेलं आहे. कॅमेरा योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.